श्री दुर्गा सप्तशी प्रथम चरित्र। ओम पहिल्या वर्णाचे ऋषी ब्रह्मा आहेत, देवता महाकाली आहे, जप गायत्री आहे, नंदाची शक्ती लालदाताचे बीज आहे आणि अग्नीचे सार ऋग्वेदाचे स्वरूप आहे। ध्यान तलवार, चाक, गदा, धनुष्य, भाला, भूशुंडी, डोके। तिच्या हातात शंख होता, तिला 3 डोळे होते। त्याने निळ्या पाषाणाच्या तेजस्वी चंद्रदेवतेच्या 10 पायांची सेवा केली। रात्री भगवान हरी झोपलेले असताना कमळाचे फूल कैटब नावाच्या मधाच्या पोळ्याला मारण्यासाठी आले। ओम नमः चंडिकाय नमः, ओम नमः चंडिकाई, ओम ओम। मार्कंडेय म्हणाले, 8वा मनू ज्याला सावर्णी म्हणून ओळखले जाते तो सूर्यदेवाचा पुत्र होता। त्याच्या उत्पत्तीबद्दल मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो ते ऐका। महान भ्रामक ऊर्जेच्या सामर्थ्याने मनूंचा राजा भगवान मनू प्रकट झाला। तो अत्यंत भाग्यवान सावर्णी सूर्यपुत्र झाला। पूर्वी सरोचिताच्या कारकिर्दीत चैत्र राजवंशाचा जन्म झाला। सुरत नावाचा एक राजा होता जो संपूर्ण पृथ्वीवर राज्य करत होता। तो आपल्या प्रजेची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेत असे। मग कोला नष्ट करणारे राजे शत्रू बनले। त्यांच्यात एक लढाई झाली जे खूप बलवान आणि शिक्षा देणारे होते। संख्येने कमी असूनही कोलाच्या विध्वंसकांकडनं तो युद्धात पराभूत झाला। मग तो आपल्या राजधानीत परतला आणि आपल्याच देशाचा शासक बनला। मग अत्यंत भाग्यवान रामावरती बलाढ्य शत्रूंनी हल्ला केला। दुर्बल आणि दुष्टांचे सेवक बलवान होते। तिजोरीतून सैन्य चोरीला गेले आणि नंतर ते त्याच्या शहरात परतले। मग शिकारीच्या हितासाठी राजानं त्याची मालमत्ता काढून घेतली। तो एकटाच घोड्यावर स्वार झाला आणि खोल जंगलात गेला। तिथे त्याने ब्राह्मणांपैकी सर्वोत्तम असलेल्या मेधाचा आश्रय घेतला। ते शांत होते, संकटांनी भरलेले होते आणि ऋषी आणि शिष्यांनी सजवलेले होते। तो काही काळ राहिला आणि ऋषींनी त्याचा सन्मान केला। त्या महान ऋषींच्या आश्रमात इकडे तिकडे भटकत राहणे। मग त्याने त्याबद्दल विचार केला। त्याचे मन माझ्याकडे आकर्षित झाले। त्या शहरावरती पूर्वी माझ्या पूर्वजांचे राज्य होते, आता ते माझ्यापासून वंचित आहे। माझे सेवक जे वाईट कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत किंवा नाहीत, त्यांना धार्मिक तत्वांचे संरक्षण आहे। मला माहित नाही की तो वीर हत्ती जो नेहमीच माझ्यावर अभिमान बाळगतो तो माझा प्रमुख आहे। जर तुम्ही माझ्या शत्रूंच्या ताब्यात असाल तर तुम्हाला कोणते सुख मिळेल? ज्यांनी नेहमीच माझ्या कृपेने, संपत्तीने आणि अन्नाने माझे अनुसरण केले आहे, आज ते निश्चितच पृथ्वीवरील इतर शासकांचे अनुसरण करत आहेत। ज्यांचे चारित्र्य चुकीचे आहे ते सतत खर्च करत असतात। मोठ्या दुःखाने जमा झालेला खजिना संपून जाईल। राजा सतत या आणि इतर बाबींवरती विचार करत असे। तिथे त्याला एका ब्राह्मणाच्या आश्रमाजवळ एक वैश्य दिसला। त्याने त्याला विचारले, अरे तू कोण आहेस आणि इथे येण्याचे कारण काय आहे? तू इतका उदास आणि अस्वस्थ का दिसत आहेस? राजाचे प्रेमळ शब्द ऐकून वैश्याने राजाला नम्रतेने उत्तर दिले। वैश्य म्हणाले, मी समाधी नावाची वैश्य आहे। श्रीमंत कुटुंबात जन्मलेलो। संपत्तीच्या लोभामुळे मला माझ्या मुलांनी आणि पत्नीने नाकारले। संपत्ती, बायका, मुलांपासून वंचित ठेवून त्यानं माझी संपत्ती हिरावून घेतली। जेव्हा मी जंगलात पोहोचलो तेव्हा मी दुःखी झालो आणि माझ्या जवळच्या नातेवाईकांनी मला नाकारले। म्हणून मला माहित नाही की माझी मुले बरी आहेत की नाही। मी नातेवाईकांच्या आणि पत्नीच्या हालचाली पाहण्यासाठी येथे राहिलो। घरी त्याचे कल्याण काय आहे आणि सध्या त्यांचे कल्याण काय आहे? तू सद्गुणी का नाहीस? माझी मुले का वाईट वागतात? तेव्हा राजा म्हणाला, त्यांनी तुम्हाला मुला-बायकोंनी आणि इतर संपत्तीच्या लोभाने हाकलून लावले आहे। त्यांच्याबद्दल तुमच्या प्रेमामुळे मनाला काय त्रास होतो? वैश्य म्हणाले, तुम्ही म्हणता तसे आमचे शब्द खरे ठरले आहे। माझ्या क्रूर मनाला बांधून न ठेवणारे मी काय करू शकतो? त्यांनी त्यांच्या वडिलांवरील प्रेम सोडले आणि संपत्तीच्या लोभी लोकांनी त्यांना नाकारले। माझे मन माझ्या पतीवरती, पत्नीवरती, नातेवाईकांवरती आणि मित्रांवर केंद्रित आहे। हे महान आत्मा, मला हे माहीत असूनही मी हे का जाणत नाही? मन हे गुणविरहित असलेल्या व्यक्तीवरही प्रेम करण्यास प्रवृत्त असते। त्यांच्यामुळे मला श्वास घेण्यास त्रास होतो आणि नैराश्य येते। ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्याबद्दल माझे मन क्रूर होऊ नये म्हणून मी काय करू शकतो? मार्कंडेय म्हणाले, हे ब्राह्मण। त्यानंतर दोघेही त्या ऋषींकडे गेले। समाधी नावाचा एक वैश्य होता जो पृथ्वीवरील सर्व राजांमध्ये सर्वोत्तम होता। कायद्यानुसार आणि योग्यतेनुसार त्याच्याशी करार केला आहे। वैश्याचे दोन्ही राजे एकमेकांशी बसले आणि गप्पा मारू लागले। हे देवा, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छितो, ते सांगा। माझ्या मनाला जे काही त्रास झाला, माझ्या स्वतःच्या जाणीवेशी संलग्न न होता हरवलेल्या राजाच्या सर्व भागात माझे अस्तित्व। हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही अज्ञानी असूनही हे काय जाणता? त्याच्या मुलांनी, बायकांनी, नोकरांनी त्याला अपमानित केले आहे आणि सोडून दिले आहे। त्याच्या नातेवाईकांनी सोडून दिलेला हार्डी अजूनही त्यांच्यामध्ये आहे। त्यामुळे तो आणि मी दोघेही खूप दुःखी आहोत। जेव्हा त्यांना एखादी चूक दिसली तेव्हाही ते त्या विषयाकडे आकर्षित झाले। हे सर्वात भाग्यवान ते काय आहे जे ज्ञानी लोकांनाही भ्रमित करते? आणि हा माझा मूर्खपणा आहे जो भेदभावाने आंधळा झाला आहे। ऋषी म्हणाले, ज्ञान हे संपूर्ण अस्तित्वाच्या ग्रहणयोग्य वस्तूंमध्ये असते। हे सर्वात भाग्यवान वस्तू देखील अशाच प्रकारे स्वतंत्रपणे पुढे जातात।
काही प्राणी दिवसा आंधळे होतात तर काही रात्री आंधळे होतात. काही प्राण्यांना दिवसा आणि रात्री सारखेच दृष्टी असते. ज्ञानी लोक सत्यवादी असतात, पण फक्त तुमच्यासाठी नाही. कारण सर्व प्राणी, पक्षी, इतर प्राणी ज्ञानी आहेत आणि ते ज्ञान जे मानवांचे, प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आहे, ते काही मानवांसाठी समान आहे. ते दोघांसाठीही समान आहे. ज्ञान असूनही सावलीत या पतंगाकडे पहा. जरी ते भ्रमाने पीडित आणि भुकेले असले, तरी ते धान्यापासून मुक्त होतात. ते माणसामधील वाघा मानवांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे. बक्षिसांच्या लोभापोटी तुम्ही या माणसांना का दिसत नाही? तरीही त्यांना उत्कंठेच्या भोवऱ्यात भ्रमाच्या ग्रतेत टाकण्यात आले. तो महान भ्रामक ऊर्जेचा स्रोत आणि विश्वाचा निर्माता आहे. म्हणूनच विश्वाच्या स्वामीच्या या योगनिद्राच्या आश्चर्याने होण्याची गरज नाही. ही भगवंताची महान भ्रामक ऊर्जा आहे, ज्याने संपूर्ण विश्व गोंधळलेले आहे. ती भगवती देवी आहे, जी ज्ञानी लोकांना मनावरही नियंत्रण ठेवते. ते त्याला जबरदस्तीने दूर खेचते आणि त्याला भ्रमाचा मोठा भ्रम देते. तिच्यामुळे जग गतिमान आणि अचल आणि मुक्त होते. ती प्रसन्न होते आणि पुरुषांना त्याच्या मुक्तीपासून वरदान देते. ते सर्वोच्च शाश्वत ज्ञान मुक्तीचे कारण आहे. ती या जगाच्या बंधनाचे कारण आहे आणि सर्वांची स्वामी आहे. हे प्रभू, तुम्ही ज्या देवीला महामाया म्हणता ती कोणती देवी आहे? हे ब्राह्मण, कृपा करून मला सांगा. तिचा जन्म कसा झाला? तिच्या कृती काय आहेत? त्या देवीची शक्ती काय आहे? तिचे स्वरूप आणि मूळ काय आहे? हे ब्रह्मज्ञानी सर्वोत्तम, मी तुमच्याकडनं हे सर्व ऐकू इच्छितो. ऋषी म्हणाले, ती विश्वाचे शाश्वत स्वरूप आहे. तिच्याद्वारे हे सर्व व्यापलेले आहे. तथापि कृपया माझ्याकडनं ऐका, ते अनेक प्रकारे कसे घडले. जेव्हा ती देवांच्या कार्यांमध्ये सिद्धीसाठी प्रकट होते, तेव्हा ते या जगात उद्भवले. असे म्हटले जाते की त्याला शाश्वत म्हणतात. मग जेव्हा जग एक महासागर बनले, तेव्हा विष्णू योगात झोपी गेले. उर्वरित लाकूड पसरल्यावर भगवंतांनी अनेक कल्पांसाठी त्यांची पूजा केली. त्यावेळी मधु आणि कैटभ नावाचे दोन भयानक राक्षस प्रकट झाले. भगवान विष्णूंच्या कानातून बाहेर आलेले दोन्ही देव ब्रह्मदेवांना मारण्याच्या बेतात होते. विष्णूंच्या कमळाच्या नाभीत निर्माण करता ब्रह्मा वास करतो. त्या दोन भयंकर राक्षसांनी भगवान जनार्दन यांना झोपलेले पाहिले. एकाग्र मनाने त्याने तिच्या योगिक झोपेबद्दल तिचे कौतुक केले. ती प्रभूचे निवासस्थानी होती. प्रभूचे नेत्र होते ज्ञानप्राप्तीसाठी. विश्वाची जननी आणि सर्व अस्तित्वाचा नाश करणारी विश्वेश्वरी. तेजस्वी भगवान विष्णू भागदेवतेची अतुलनीय निद्राधीन होते. ब्रह्मा म्हणाले, तू स्वाहा आहेस, तू स्वधा आहेस, तू वसस्कर आहेस, तू स्वरांचे मूर्त स्वरूप आहेस, तू अमृत आहेस, अविनाशी मध्ये शाश्वत आहेस आणि तू 3 रूपांमध्ये स्थित आहेस. जड पदार्थाचा आत्मा, ते नेहमी अर्ध्या अक्षरात असतात आणि ते विशेषतः उच्चारले पाहिजे. तू संध्याकाळ, सावित्री, देवी, परममाता आहेस. तू या विश्वाचे पालनपोषण करतोस आणि तूच हे जग निर्माण करतोस. हे देवी, तू या पृथ्वीचे रक्षण करत आहेस आणि तू नेहमीच त्यांच्यासाठी मासेमारी करत आहेस. तेव्हा तू मुक्त होतोस, तेव्हा तू निर्मितीच्या स्वरूपात असतोस आणि देखभालीच्या स्वरूपात तू स्थितीच्या स्वरूपात असतोस. त्याचप्रमाणे विश्वात तुम्ही या विश्वाच्या विनाशाच्या रूपात प्रकट होता. महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, तू एक महान भ्रामक, एक महान देवी, एक महान राक्षस देखील आहेस आणि तू सर्वांचा प्रकृती आहेस. निसर्गाच्या 3 गुणांना जाणतोस. काळाच्या रात्रीला महान रात्र म्हणतात. भ्रमाची रात्र देखील भयानक असते. तू भाग्याची देवी आहेस, तू भाग्याची देवी आहेस. तू बुद्धिमत्ता आहेस, समजुतीचे प्रतीक आहेस. तू लज्जा, पोषण, समाधान, शांती आणि क्षमा आहेस. तलवार, भाला, भयानक गदा आणि चाक. तिच्याकडे तलवार, धनुष्य, बाण, तलवार, भाला, काठी होती. ती इतर सज्जांपेक्षा सौम्य आणि सुंदर आहे. तू सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेस. इतर सर्वांचा सर्वोच्च परमेश्वर आहेस आणि जे काही कारण आणि परिमाणांच्या आत्म्यात कुठेतरी आहे. मग त्या सर्वांमध्ये असलेल्या शक्तीबद्दल तुम्ही कशाची स्तुती करत आहात? ज्याच्याद्वारे तू विश्व निर्माण केले आहेस आणि जो विश्वाचा नाश करतो, तोही झोपी गेला. हे प्रभू, इथे तुझी स्तुती कोण करू शकेल? विष्णू, मी शरीराचे आकलन आहे आणि मीच परमेश्वर आहे. तू केलेल्या सर्व गोष्टींसाठी तुझी स्तुती कोण करू शकेल? हे देवी, तुझ्या स्वतःच्या उदार शक्तींनी तुझी अशी स्तुती केली आहे. हे 2 अजिंक्य राक्षस मधु आणि कैटभ गोंधळले होते. विश्वाच्या अचूक स्वामीला हलकेच जागृती घडवू द्या. त्याला या 2 महान राक्षसांना मारण्याची ज्ञानप्राप्ती होऊ द्या. ऋषी म्हणाले, मग वेदासाने अशा प्रकारे तामसी देवीची स्तुती केली. भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी त्यानं मधु आणि कैटभ यांना मारण्याचा निर्णय घेतला. डोळ्यातून, तोंडातून, नाकातून, हात आणि हृदयातून चव येते. तो बाहेर आला आणि अव्यक्त जन्माच्या ब्रह्मदेवाच्या दर्शनासाठी उभा राहिला. तिच्याकडून मुक्त होताच विश्वाचा स्वामी जनार्दन उठला. समुद्रात सापाच्या पलंगावरनं त्याने त्या दोघांना पाहिले. मधु आणि कैटभ हे दृष्ट मनाचे आणि खूप शक्तिशाली आणि शूर होते. रागाने लाल झालेले डोळे घेऊन त्यांनी ब्रह्मदेवाला मारण्याचा प्रयत्न केला. मग भगवान हरी उठले आणि त्या दोघांशी युद्ध केले. 5000 वर्ष सर्वशक्तिमान परमेश्वरानं आपल्या बाहूंनी शस्त्रे चालवली. दोघेही खूप बलवान आणि मादक होते आणि त्या महान भ्रमाने गोंधळलेले होते.
ते केशवाला म्हणाले, आमच्याकडनं एक वरदान निवडा. भगवंताने सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणाले, माझे दोन्ही खुनी आज माझ्यासमोर समाधानी असतील. मी इथे इतके दुसरे कोणते वरदान मागितले आहे? ऋषी म्हणाले, मग संपूर्ण जग पाण्याने बनले आहे, कारण त्यांना दोन्हीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. कमळाच्या डोळ्यांच्या सर्वोच्च पुरुषोत्तम भगवंतांना पाहून दोन्ही भावांनी त्यांच्याशी पुढील प्रमाणे बोलले, जिथे पृथ्वी पाण्याने भरलेली नाही तिथे आम्हाला मारून टाका. ऋषी म्हणाले, असे म्हटल्यावरती शंखचक्र आणि गदा धारण केलेले भगवान प्रकट झाले. चक्राने त्यांनी त्यांचे डोके कमरेतून कापले. अशा प्रकारे या महिलेचा जन्म झाला आणि ब्राह्मणांनी तिची स्वतःची प्रशंसा केली. आता कृपया माझ्याकडनं या दुर्गेची शक्ती ऐका. श्री महामायेचा